आता सो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM बरोबर आहे. आता सिंपल हार्मोनिक मोशन आपल्याला माहीत आहे. पार्टिकल हा कुठून कुठं मूव्ह होतो सांगा मला. मीन पोझिशनपासून तर एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत. ही त्या पार्टिकलची झाली मेन पोझिशन. इकडे जाणार तो एक एक्स्ट्रीम आणि एक इकडे जाणार बरोबर आहे. तर पहिले आपण ग्राफ काढू. आता पहिल्या केसमध्ये पार्टिकल ॲट अ मीन पोझिशन. कुठल्या पोझिशनवर आहे पार्टिकल? मीन. म्हणजे पार्टिकलची जी पोझिशन झाली ती कुठली झाली? मीन पोझिशन्स. बघा आता हा पार्टिकल ओ हे झालं तर आपलं N आणि M बरोबर आहे. पार्टिकल कुठं मूव्ह होणार? एक्स्ट्रीमकडे. इनिशियल त्याला आपण कुठं घेतलं आता? मीन पोझिशन. आता मीन पोझिशनवर आपल्याला डिस्प्लेसमेंटचा, वेलॉसिटीचा आणि ॲक्सलरेशनचा कसा ग्राफ मिळणार तो आपल्या इथं ड्रॉ करायचा आहे. कशासाठी? मीन पोझिशनसाठी. अँड वी नो दॅट दिस सिंपल हार्मोनिक मोशन इज अ प्रोजेक्शन ऑफ व्हॉट इज UCM. कशाचे प्रोजेक्शन आहे ते? UCMचे प्रोजेक्शन आहे. काल पाहिला आपण रॉडचे सगळे प्रोजेक्शन कशावर जात होते? या व्हर्टिकल एक्सिसवर बरोबर आहे. ही झाली मीन पोझिशन ओ, ही झाली त्याची एक्स्ट्रीम पोझिशन अशी जर घेतली तर. आलं लक्षात? आता बघा. सो मला आता सगळ्यात पहिले सांगा तुम्ही डिस्प्लेसमेंट इक्वेशन इन SHM ॲट मीन पोझिशन. सांगा काय इक्वेशन असते? x इज इक्वल टू काय इक्वेशन असते? x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. हे आपण स्टँडर्ड डेरिव्हेशन प्रूव्ह केलं होतं. कुठलं होतं स्टँडर्ड आपला? कशी? x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस हे स्टँडर्ड डेरिव्हेशन होतं आपलं. आता मीन पोझिशन जर तुम्ही असले इथंच बरोबर आहे, ह्याच पोझिशनवर आहे तर फायची व्हॅल्यू काय झाली आपल्या तेव्हा? 0 झाली. इपो अँगल काय झालं आपल्यापाशी? 0 झालता. मग आपल्यापाशी जे इक्वेशन आलं तर काय इक्वेशन आलं आपल्याजवळ? a साइन ओमेगा टी बरोबर आहे. आता मला सांगा हे आपलं डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे. दिस इज अवर डिस्प्लेसमेंट इक्वेशन इन SHM ॲट अ मीन पोझिशन. आता इनिशियली जर घेतलं आपण एकदम स्टार्टिंगला तर टाईम किती राहणार? टाईम किती राहील? 0. टाईम इज 0 ॲट मीन पोझिशन. टाईम इज इक्वल टू व्हॉट इज 0. आता पार्टिकल एक सायकल कंप्लीट करते आपल्याला माहीत आहे. एक सायकल कंप्लीट करते म्हणजे किती अँगल कव्हर करते तो? 360. म्हणजे किती अँगल कव्हर केला त्यांनी? 2 पाय. इथं 2 आहे तर इथं किती अँगल आहे आपल्याजवळ? मीन पोझिशन आहे तर किती अँगल आहे? 0. म्हणजे पायची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. म्हणजे 0 आहे समजा. थीटा आपल्यापाशी काय आहे? 0. इथं किती आहे? पाय बाय 2. परत इथं आल्यानंतर पाय. इथं गेल्यानंतर 3 पाय बाय 2 आणि परत इथं आल्यानंतर किती होते? 2 पाय. जेव्हा पार्टिकल काय स्टार्ट करेल? सिंपल हार्मोनिक मोशन. कुठून? मीन पोझिशन. आता इकडे बघा इथं टाईम t0 आहे बरोबर आहे. ह्या पोझिशनवर आहे तो. आता पार्टिकल कुठं गेला? इथून इथं पोचला. किती अँगल कव्हर केला त्यांनी? पाय बाय 2 इथं पोचला असा बरोबर आहे. आपण UCM मध्ये घेतलं तर बरोबर आहे. आता तुम्हाला पिरियडची डेफिनेशन माहिती होती. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द पिरियड? टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ SHM. मग आता मला सांगा एक सायकल म्हणजे किती होणार? इथून जाणे, इथं वापस येणे, इथं जाणे आणि इथं वापस येणे, याला म्हणतो आपण एक सायकल. हा झाला त्याचा पीरियड बरोबर है. अब मुझे बताओ, अब जब यहाँ से यहाँ तक पहुँचा वो, when the particle is starting from this mean position and reach toward the extreme positions, किती पीरियड लागेल? किती पीरियड इन इथं सांगा, किती पीरियड आहे? पीरियडचा सिम्बॉल का आपल्यापाशी कॅपिटल टी आहे. वी नो दॅट टी इज अ पीरियड. ॲम्प्लिट्यूड काय असते आपल्यापाशी? ए काय असते त्याची ॲम्प्लिट्यूड.
हे सगळं माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. इथून हे झालं त्याचं ॲम्प्लिट्यूड प्लस, इकडलं झालं हे काय मायनस. तर ज्यावेळेस तो इथून इथं पोचला तर किती पिरियड झाला त्याच्याजवळ सांगा मला. जब वो कितना एंगल कवर किया उसने π/2, किती होणार, किती अँगल होणार π/2 आहे. पण पिरियड किती होणार त्याचावाला, किती पिरियड किती आपल्यापाशी पूर्ण एक सायकलसाठी टी आहे ना, पूर्ण एक सायकल कंप्लीट करेन तर त्याच्यापाशी किती पिरियड आला, टी आला. तो इथून इथं पोहोचला तर किती पिरियड आला त्याच्याजवळ, पूर्ण इथून इथं गेला, इथं वापस आला, इथून इथं गेला, इथं वापस आला तर किती वेळ लागला त्याला, कैपिटल टी लागला. अब वो यहाँ से यहाँ तक ही गया तो कितना लगा उसको, किती t/4, किती त्याचा t/4 ना, 1/4 आहे ना हा भाग. इथून इथं पोहोचला म्हणजे किती आला हा, t/4 गेला तो. म्हणजे ॲट π/2 याला किती टाईम लागला इथं पोहोचण्यासाठी, t/4. मग आता इथून हा इथं आला किती होणार, t/2. इथं आला ना तो, आता हाफ झाला पिरियड, म्हणजे इथं आला तो परत t/2. इथं पोचला हा किती लागला टाईम, t/2. मग आता इथून हा इथं गेला किती लागन, 3t/2, बरोबर आहे. आणि आता इथं पोचला किती होणार मग, टी, फक्त इथं पोचला किती झाला, टी. आता परत इथं गेला किती होणार मग, इथं पोचला मग तो किती होणार सांगा. परत इथं गेला समजा तो आणखीन किती होणार, उतना थोड़ी होगा ये बराबर. ये पहले t/4, फिर वापस आया कितना हो गया, t/2 हाफ, 3t/2, फिर वापस आदमी यहाँ पे चले गया कितना हो गया t. आता इथं पोचला तो किती होणार, t प्लस, बराबर आहे किती, इथं t आहे, इथं पोचला किती होणार सांगा ना, सोपीच आहे ना, किती येणार, सोपीच आहे. हा पाहून घ्या आता, तुम्हाला मी लॉजिक समजून सांगतो. इथं हा गेला किती झाला, t/4, इथं वापस आला किती, t/2, इथं गेला किती झाला, 3t/2, परत इथं आला किती झाला, t. मग हा परत इथं जाऊन किती होणार सांगा लवकर, कोण सांगते, कसा काढसान, हाऊ टू कॅल्क्युलेट. सोपीच आहे. हा t प्लस t/4, हा मल्टिप्लाय केला म्हणजे किती झाला, 5t/4. इतका टाईम घेऊन तो जाण्यासाठी, 5t/4. मग इथं वापस आला परत किती होणार मग, इथं वापस आला तर किती होईल मग, इकडे येईन ना वापस, किती होणार 6t/4. इथं आला तो 7t/4. इथं वापस आला परत 8 कायले हा ना, 8t/4 म्हणजे किती आला, 2t आला, 2t येणार. परत इथं गेला तर मग किती येणार मग, किती येणार मग 9t/4. इकडे आला तर 10, इकडे मग अजून इकडे जाणार तो, मग इथे 12/4, मग 3t असाल. समजलं सगळ्यांना. म्हणजे हा टी त्याच्यात ॲड करायला लागेल तुम्हाला प्रत्येक वेळेस, आलं लक्षात. म्हणजे इथं हा टी, हे व्हॅल्यू t प्लस t/4 म्हणजे किती झाला, 5t/4. इथं आला का याच्यामध्ये टी ॲड करा, आलं लक्षात, समजलं ना. हा इथे यानं टाईम घेतला, परत गेला इकडे तर 5t/4. आलं लक्षात सगळ्यांच्या, समजलं आहे तुला. परत नाही समजलं समजा. इथं हा पोचला, आता हे सर्कल आहे, याचं 1/4 पार्ट किती होणार, हा याचा 1/4 पार्ट झाला ना. 100 रुपये आपल्या पैसे, 25, 25, 25, 25, 100 झाले. मग हा इथं पोचला म्हणजे 100ले जर आपल्याला आता 1/4 मध्ये करायचं आहे म्हणजे किती डिवाइड करशील तू, 4ने. म्हणजे हा किती झाला मग 100चा 4था पार्ट म्हणजे किती झाले, 25. म्हणजे हा t/4. टीची व्हॅल्यू आहे 100, सगळ्या याच्यामध्ये इक्वेलंट आली पाहिजे ना. म्हणजे इथं किती मग 25, इथं 25, इथं 25. मग आता इथं 1/4 म्हणजे किती झाले, हे t/4. इथं किती होणार, 100चे अर्धे, 100 भागीला काय करसान तुम्ही 2, म्हणजे किती आला तो t/2. इथं किती होणार 3t/4. आलं लक्षात. म्हणजे इथं आले 75, इथं किती आलं पाहिजे पूर्ण पण परत, म्हणजे t/2, t/4, 3t/4, इथं आला तो परत t. अजून चालन तर किती चालन मग 5t/4, 6t/4, 7t/4, 8t/4. 8t/4 म्हणजे किती झाले मग परत 2t. अजून चालला तो वाढत 3 आहे. आलं लक्षात, लक्षाला सगळ्यांच्या. हां, मग आता डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपल्याला माहित आहे, x = a sin ωt.
आता सगळ्यांनी लॉजिक सुद्धा समजून सांगा. आता इथून इकडे गेला, किती अँगल कव्हर केला त्यांनी? π/2. पिरियड किती लागला त्याला? t/4. इकडे वापस आला तो, परत किती अँगल झाला? पाय अँगल. पिरियड किती लागला त्याला? हाफ. इकडे पोहोचला, किती अँगल आला? पिरियड किती लागला त्याला? इकडे पोहोचला तो, किती पिरियड झाला? t. अँगल किती झाला त्याचा? 2π. आलं लक्षात? आता हे टी कसं येते हे समजून सांगतो वाटल्यास. आलं लक्षात? आता पहा इकडे सगळेजण. आता तरी थोडंसं तुम्ही चुकलंच आहे, थोडंसं सांगतो तुम्हाला कुठं चुकले तुम्ही. इथं आता x = आपल्या भाषेत आलं डिस्प्लेसमेंट इक्वेशन a sin ω/t. आलं लक्षात? थिटाच्या किती व्हॅल्यू झाल्या आपल्या म्हणजे थिटाच्या 4 व्हॅल्यू झाल्या. कोणकोणत्या? 0, π/2, 2π, 3π/2 आणि परत 2π. ह्या एवढ्या व्हॅल्यू झाल्या. लक्षात? 0 नंतर π/2 नंतर पाय नंतर 2π. आलं लक्षात? आता बघा इकडे. आता याला तुम्हाला काढायचं आहे नंतर इक्वेशन कशाचं? व्हेलॉसिटीचं इक्वेशन. व्हेलॉसिटी इक्वेशन सांगा मला काही ना. आता व्हॉट इज द व्हेलॉसिटी इक्वेशन? हां, व्हेलॉसिटी इक्वेशन सांगा ना. हे कुठं चुकलं थोडं सांगा. आता पिरियड कुठं तुम्ही चुकलं आहे, पिरियडची व्हॅल्यू बरोबर सांगा मला. आता कुठं चुकली तर व्हेलॉसिटी इक्वेशन सांगा कसं येणार. हे पिरियड तुम्ही चुकलं आहे म्हटलं, कसा चुकला सांगा मला फक्त. आता कुठं चुकला तुम्ही हे सांगा मला फक्त. व्हेलॉसिटी इक्वेशन सांगा आता. त्याने आता व्हेलॉसिटी इक्वेशन काय बनणार? हे डिस्प्लेसमेंट झालं ना एक्स ए साइन, तर व्हेलॉसिटी काय बनणार आता? हाय. तर मग काय करणार तुम्ही आता? डिफरन्शिएट याला आता इक्वेशन 1 म्हणा. इक्वेशन 1 विथ रिस्पेक्टिव्ह टी. म्हणजे काय होणार आता? हे dx/dt = व्हॉट इज d/dt a sin ω/t. आता ए काय तुमची? ॲम्प्लिट्यूड. हा झाला कॉन्स्टंट, हा बाहेर आला. d/dt sin ω/t. sin ω/tचं काय? डिफरन्शिएट सांगा. cos ω/t. बरोबर आहे? ω/t काय आहे? कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन आलं म्हणजे काय आलं मग आता? d/dt ω/t. म्हणजे हा झाला a cos ω/t. ओमेगा काय आला? बाहेर आला. dt/dt. dt/dt ची किंमत किती झाली? 1. म्हणजे a cos ω/t इंटू ओमेगा. म्हणजे हे झालं तुमचं dx/dt, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाईम. म्हणजे काय होते? व्हेलॉसिटी. हा ओमेगा इकडे लिहितो मी. म्हणजे हे झालं a ओमेगा. हे झालं व्हेलॉसिटी इक्वेशन्स. दिस इज व्हेलॉसिटी इक्वेशन ऑफ व्हॉट इज SHM. आता सांगा इथं मला पिरियड्स. हां, 4 पाहिजे. 3t/4 पाहिजे इथं. कसं लक्षात आलं आता व्यवस्थित? इथून हा किती झाला? t0, t/4. प्रत्येक वेळा t ॲड करत चालता ना. मग इकडे आले किती आला? मग t/2. इकडे गेला मग परत त्याच्यामध्ये हा 3t/4. आलं लक्षात? समजलं ना? प्रत्येक वेळा तो चेंज होत गेला. मग परत किती आला? मग t का बरं आला इथं? कारण का 3t हा इकडे ॲड होऊन जाईल t ना, तर t/4. 3t + t4 किती होणार? 4t/4. 4 कॅन्सल झालं, काय आला? t आला. असा आहे तो. आलं लक्षात? प्रत्येक वेळा त्याच्यामध्ये टी ॲड करत चालायचा. आता बघा, आता व्हेलॉसिटी. आता मला सांगा तुम्ही t/2, t/4, t/2 किती होता हा? 3t/4. बरोबर आहे? आणि इथं परत किती आला? t. अँगल इथं θ0. इथं किती झाला? θ π/2. इथं झाला θ, हां इथं लिहा व्यवस्थित. θ इथं झाला 3π/2. इथं झाला θ किती? 2π. आलं लक्षात? इथं किती होईल θ? मग सांगा बरं मला. मग परत येईल तर इथून π/2 पाय. इथं पाय येईल ना ग? π/2 हा पाय. इथं येईन θ तुमचा 3π/2. इथं θ आला परत तुमचा 2π. परत इथं जर गेली सायकलला किती अँगल होईल सांगा मग? θ किती होणार? परत तुम्ही इथं गेले अजून किती θ होणार? 2π +
पाय बाय 2 म्हणजे किती होणार 2 पाय प्लस पाय बाय 2 म्हणजे किती झाला हा 2 दोन्ही 4 4 पाय प्लस पाय अपॉन 2 म्हणजे किती झालं 5 पाय बाय 2 आलं लक्षात परत असे गेले तर म्हणजे तो येईल मग थिटा 5 पाय बाय 2 आलं लक्षात. मग आता पहा सेकंड इक्वेशन पाहता तुम्ही कशाचं ॲस्क्लरेशन इक्वेशन सांगा काय येणार आता हे ॲस्क्लरेशन कसं काढसान आता याला काय करू आपण परत डिफरन्शिएट कशाला व्हेलॉसिटीला आता बरोबर आहे. सो डिफरन्शिएट व्हेलॉसिटी इक्वेशन्स ऑफ SHM सांगा काही ना आता मग dv अपॉन dt d बाय dt a ओमेगा कॉस ओमेगा टी आलं लक्षात. मग आता पहा dv अपॉन dt म्हणजे काय झालं ॲस्क्लरेशन्स ए काय आहे कॉन्स्टंट ओमेगा सुद्धा काय आहे कॉन्स्टंट डी बाय डी टी कॉस ओमेगा टी सांगा याचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ओमेगा टी डिफरन्शिएट करून परत किती आलं हे ओमेगा म्हणजे किती उत्तर आलं मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी हा झाला ॲस्क्लरेशन्स. आता हा जो ओमेगा टी आहे म्हणजे हाच काय तुमचा थिटा आहे का बरं थिटा आहे कारण वी नो अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम मग थिटा बरोबर काय झाला तुमच्यापाशी ओमेगा टी मग थिटा लिहा का ओमेगा टी लिहा काय आहे सारखीच पोझिशन आहे लक्षात. आता याचा आपल्याला काढ लागते ग्राफ बरोबर आहे. आता बघा आता हे मी त्याचा फोटो काढून घ्या इसका फोटो निकाल लो ओके कळलं ना. आता बघा सगळ्यांना समजलं व्यवस्थित डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपल्याला माहित होतं ए साइन ओमेगा टी टी काय झाला याचा पिरियड ए झाला याचा ॲम्प्लिट्यूड एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी याला डिफरन्शिएट केलं आपण काय मिळालं व्हेलॉसिटी व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं काय मिळालं ॲस्क्लरेशन्स. हे पोझिशन तुमच्या लक्षात आली मेन पोझिशनवर किती अँगल आहे 0 टाईमसुद्धा काय आहे 0 इथं पोचले किती अँगल झाला 5/2 पिरियड किती झाला t/4 इथं परत आले किती अँगल झाला पाय पिरियड किती झाला हाफ t/2 इथं गेले किती अँगल झाला 3π/2 पिरियड किती झाला 3t/4 इथं पोचले किती अँगल झाला पिरियड किती झाला t इथं पोचले किती पिरियड होणार 5t/4 आणि अँगल किती होणार आलं लक्षात सगळ्यांच्या. आता येले मी खोडून टाकतो ठीक आहे फिगर आता व्यवस्थित सांगता मला अँगल हा विसर्जन नाव कुणी. सो वी वॉन्ट टू ड्रा द ग्राफ ऑन velocity वर्सेस टाइम डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम अँड ॲस्क्लरेशन वर्सेस टाइम कारण सगळ्या ज्या गोष्टी आहे कशासोबत चालू आहे टाइम सोबत चालू आहे. तर पहिला ग्राफ आपण ड्रॉ करू आता कशाचा डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम सेकंड काढू आपण व्हेलॉसिटी वर्सेस टाइम आणि तिसरा काढू आपण ॲस्क्लरेशन वर्सेस टाइम. आता बघा ग्राफ सोपीच ग्राफ आहे आणि त्याचा टेबल सुद्धा आपल्याला बनवायचा आहे. आता एक टेबल इथं तयार करून टाकू आपण तोच टेबल आहे मगांचा ठीक आहे. तर बघा पहिले घेऊ आपण आता पिरियड इन दिस कॉलम वी हॅव टू कन्सिडर द टी आलं लक्षात. नंतर घेऊ मग थिटा थिटाच घेतला ना त्यांनी ठीक आहे थिटा नंतर डिस्प्लेसमेंट नंतर व्हेलॉसिटी नंतर ॲस्क्लरेशन्स. बरोबर आहे. आता ज्यावेळेस आपण आता ही सायकल पाहिली इनिशियली टाईम किती आपल्यापाशी पिरियड आता हा 0 नंतर किती होता t/4 नंतर 2 नंतर t नंतर 5t/4 2 होता की 4 होता 2 होता नक्की
नक्की 2 होता ना, 2 होता, किती होता रे? 5t/4 होता ना का? 2 होता काय? काही सांगता 5 मिळणार का हे? तुम्ही यार स्लो लर्नर आताच तर काढली आपण, इथं ट्राय करा. पहिला पिरियड किती झाला? t/4, नंतर झाला t/2, नंतर किती झाला तो 3t/4, मग किती झाला t. मग परत मग तुम्ही हा कशामध्ये ॲड करसाल? हा याच्यात ॲड होणार. मग t + 4 + t, हा तिथे झाला म्हणजे किती झाला? 5t/4. लक्षात आलं ना? थिटा किती होता इनिशियली? 0, नंतर पाय, नंतर बरोबर आहे अथर्व, नंतर 2 पाय, त्याच्यानंतर बेदोनी 4 आणि पाय किती? 5π/2. आलं लक्षात? आता बघा इथं आता एक्स व्ही आणि ॲक्सलरेशन्स. आता मला सांगा डिस्प्लेसमेंट किती असेल प्रत्येक केसवर. आता हे जे आपण डायग्राम काढली होती आता इथं, दिस इज द मीन पोझिशन, दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन्स, बरोबर आहे. इथे ॲम्प्लिट्यूड आहे आपल्यापाशी हे +a, इकडलं किती असते -a, हे आपल्याला माहीत आहे. डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनवर आता डिस्प्लेसमेंट किती असेल सांगा मला? 0. कसं काढलं ते आपण? कारण आपल्यापाशी इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचा, किती आहे? a sin ω_t. ω_t म्हणजेच काय होतो? थिटा होतो, बरोबर आहे. माझा तुम्ही समजा पहिलं इक्वेशन घेतलं डिस्प्लेसमेंटचा x = a sin ω_t. ω_t म्हणजेच काय होतो? थिटा होतो. मग आता इनिशियल पोझिशनमध्ये थिटा किती आहे? 0 जर पुट केला इथं किती व्हॅल्यू आहे सांगा? 0 झाली, कारण साइन 0 काय आहे? 0, म्हणजे x किती झाला? 0. नंतर मग किती थिटा झाला? मग सेकंड याच्यामध्ये सांगा किती झाला? थिटा झाला. नंतर तुमचा π/2 किती व्हॅल्यू येणार एक्सची सांगा? म्हणजे तो इकडे पोहोचला, किती येते? 1 येते. म्हणजे इथं किती आला? 1 आलं, म्हणजे उत्तर किती आलं? एक्सचं उत्तर किती आलं? एक्सचं, हे एक्सचं उत्तर किती होणार? पहिले आता हा 0 झाला ना, मग आता सेकंडमध्ये किती उत्तर येईल इथं? हो ना, x = काय झालं? a sin थिटा आहे ना, बरोबर आहे. मग थिटा किती आपल्यापाशी? π/2 आहे. मग किती होणार? हा a sin π/2. π/2 म्हणजे किती होतं? 1 होतो. म्हणजे x बरोबर किती आलं? a आलं. a आलं ना. इथं एक्सची व्हॅल्यू किती असते? a असते. म्हणजे इथं किती आला? a. इथं किती येणार आता सांगा? 0, कारण का परत तुम्ही इथं वापस आले. डिस्प्लेसमेंट काय झालं? 0. इथं मायनस, कारण तुम्ही इकडे असाल, -a आलं. इथं सांगा आता परत किती येणार? परत इथं गेलं ना, इथं आले परत 0 झालं. इकडे गेले परत a आलं. आलं लक्षात? म्हणजे हे त्याचे अँगल बनत गेले. ठीक आहे. तसंच आता सिमिलर वे कशासाठी? वेलॉसिटीसाठी. वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे? a ω cos ω_t. ω_t म्हणजेच काय आहे? थिटा आहे. a ω cos θ. आता थिटाची व्हॅल्यू किती आपल्यापाशी? 0 इतक्या. आता पहिली किंमत तुम्ही पुट केली, थिटा किती? 0. किती झाला? a ω cos 0. cos 0 म्हणजे किती? 1. म्हणजे व्हेलॉसिटी किती असते? मॅक्झिमम. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मीन पोझिशन व्हेलॉसिटी किती असते? मॅक्झिमम. म्हणजे इथं किती आन्सर आलं सांगा आता? किती आलं इथं? जेव्हा थिटा 0 आहे तेव्हा व्हेलॉसिटी किती आहे? a ω. आता ज्यावेळेस थिटा π/2 आहे, हा π/2 आहे थिटा, तेव्हा इथं व्हेलॉसिटी कधी असते? 0. हे सगळं पाहिलं ना आपण. इथं झाली व्हेलॉसिटी 0. इथं किती राहणार होता? मायनस येईल ना, कारण का ही इकडे वापस आली तर काय होईल? मग मायनस. डायरेक्शन चेंज झाली ना, इकडे झाले तर प्लस, अशी येईल तर मायनस. हे काय झाले? मायनस. इथं इकडे आलं तुम्ही परत, इथं काय झाले? इथं गेलं परत काय झाले? अगं इथं मॅक्झिमम, इकडे परत गेले काय झाले? 0 झाले ना. मग इथं आले परत 0. इथं किती येणार? आता परत इकडून तुम्ही ह्या साईडमध्ये इकडे वापस आले, परत काय झालं? प्लस झाला. a ω. इथं परत 0. आलं लक्षात? समजलं नाही समजलं? समजलं ना? नाही समजलं तर व्हॅल्यू पुट करत जा याच्यामध्ये. पहिले 0ची व्हॅल्यू पुट केली, थिटा 0, किती उत्तर आलं? a ω. नंतर तुम्ही किती थिटा पुट करसान? 90. cos 90 किती येणार? 0. म्हणजे पूर्ण उत्तर काय झालं? 0.
नंतर किती पुट करसान कॉस 180. 180ची व्हॅल्यू किती आहे मायनस, म्हणजे किती उत्तर येणार मायनस ए ओमेगा. नंतर मग कॉस 270. 270ची व्हॅल्यू किती आहे 0. परत काय झालं 0. कॉस 360 1. परत काय येणार प्लस, हे परत प्लस येणार. नंतर ते परत 0. आलं लक्षात. थर्ड कोणती केस आहे आता मग ॲस्क्लरेशनची. काय फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. ओमेगा टी म्हणजे काय झाला थीटा. आलं लक्षात. मग आता थीटा चेंज करा. आता किती थीटा आहे पहिले 0. आलं लक्षात. साईन 0 0 म्हणजे किती उत्तर आलं हे 0. आता किती आहे साईन π/2. साईन π/2 किती होते रे 1 होते नक्की. म्हणजे किती आलं हे आन्सर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हे आलं मायनस ए. हां नंतर मग किती आले साईन पाय. साईन पाय किती होते सांगा नक्की. साईन 180 0 आहे. 180 0 झालं म्हणजे परत हे काय झालं मग 0. नंतर मग साईन किती 270 मायनस 1 आहे नक्की. मायनस मायनस काय झालं प्लस, म्हणजे हे काय झालं ए ओमेगा स्क्वेअर. हे झालं ए ओमेगा स्क्वेअर. नंतर मग साईन 360 0 म्हणजे काय आलं इथं उत्तर 0. नंतर मग आणखी अँगल वाढला काय येणार मग मायनस की प्लस, परत मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आलं लक्षात सगळ्यांच्या. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळा आपण अँगल पुट करत गेलो. आलं लक्षात. अँगल इथे पुट केलं तरी याच्यावर लक्षात येईल आपल्या. इथं व्हेलॉसिटी काय असते मॅक्झिमम, म्हणजे इथं व्हेलॉसिटी किती असणार आहे थीटा 0 असताना ए ओमेगा. इथं गेल्यानंतर व्हेलॉसिटी काय होते 0 होते. म्हणजे इथं काय किती उत्तर येणार 0. म्हणजे इकडून तुम्ही जर वापरशील आता तर काय येणार मग साईन मायनस. कमी कमी होते ना व्हेलॉसिटी म्हणून ते मायनस साईन आला. इथं परत इथे येऊन गेले नंतर परत काय होणार व्हेलॉसिटी 0. परत मग आणखीन काय होणार इकडे जाताना तुम्ही आणखीन प्लस म्हणजे झाले ती ए ओमेगा. परत इथं आले व्हेलॉसिटी परत 0 झाली. आलं लक्षात. हे सगळे अँगल त्याच्यामध्ये पुट करत चालायचे. ओके. सो आफ्टर ड्रॉ ऑल द टेबल्स. आता बघा आता व्यवस्थित आता त्याचा ग्राफ ड्रॉ करायचा. 0 ए 0 मायनस ए 0 ए नंतर ओमेगा ए ओमेगा 0 मायनस ए ओमेगा 0 ए ओमेगा. ठीक आहे. हे काही पाठ करायला लागत नाही, पाठ होती नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित अँगल समजून ते काढायचा आहे. आता याचा ग्राफ काढायचा आहे आपल्याला. पहिला ग्राफ काढू आपण. एकामागे एकच काढला. ठीक आहे. हे मी खोडतो सगळे आता. हे तुम्ही लिहिलं आहे ना. पहा आता so by using this table we have to draw the graph of displacement, velocity, acceleration with time t. okay. तर बघा आता this is the another line. This is the another lines. आलं लक्षात. किती ग्राफ घेतले आपण 3. आता ही झाली तुमची मेन पोझिशन्स. ओके. दिस इज द मेन पोझिशन ओ. दिस इज द मेन पोझिशन ओ. दिस इज द मेन पोझिशन ओ. आता पार्टिकल आता ग्राफिकल आपण काढणार आहे. आलं लक्षात. वर गेलं तर ॲम्प्लिट्यूड काय राहणार आहे प्लस की मायनस प्लस, म्हणजे ए झाला प्लस. खाली आले तर काय येणार रे मायनस. सिमिलरली याच्यामध्ये पण असंच वर गेले तर काय प्लस, खाली आले तर मायनस प्लस मायनस. याच्यामध्ये पण वर गेले ए प्लस, खाली आले ए मायनस समजा. आलं लक्षात. आता बघा इकडे फर्स्ट ग्राफ वी हॅव टू ड्रॉ द व्हॉट इज डिस्प्लेसमेंट वर्सेस व्हॉट इज टाईम. आता बरोबर सांगा मला सगळेजण व्यवस्थित समजून. हा झाला डिस्प्लेसमेंट कर्व, हा झाला वेलॉसिटी कर्व, हा झाला तुमचा आता ॲस्क्लरेशन कर्व.
किती पिरियडचे घेतले मी पॉईंट? 1 2 3 4 5 आणि 6. इथून जर कन्सिडर केलं तर आपण आलं लक्षात. इथून जर घेतलं किती होणार? 1 2 3 4 आणि 5 आलं लक्षात. आता इनिशियली जर आपण मेन पोझिशनवर घेतला तर टाईम काय असते? 0च असते आलं लक्षात. तर फर्स्ट ऑफ ऑल वी गो फॉर दिस डिस्प्लेसमेंट. आता मला सांगा इनिशियली सर्कल काढला मी समजण्यासाठी तुम्हाला, आणि हे तुमचं सिंपल हार्मोनिक मोशन्स. ओ पोझिशन्स, एन पोझिशन, यम, हा तुमचा सेंटर आलं लक्षात. एन आणि यम बरोबर आहे. आता इनिशियली आपण डिस्प्लेसमेंटसाठी जर घेतला किती टाईम आहे आपल्या पाशी? 0 आलं लक्षात. आता एक सायकल समजा तुम्हाला जर ग्राफमध्ये काढायची असेल तर तिची डिझाईन कशी असते लक्षात ठेवा. आता एक सायकल जर काढायची असेल, ही झाली हाफ सायकल, ही झाली अर्धी सायकल्स, अशी ती डिझाईन असते वेवच्या फॉर्ममध्ये आलं लक्षात. दिस इज द वन हाफ अँड दिस इज द अनदर हाफ. दिस इज द नेचर ऑफ अ सायकल्स ग्राफिकल्स आलं लक्षात. मग आता ही झाली अर्धी, ही झाली अर्धी, ही झाली पूर्ण वन वेव, एक कंप्लीट सायकल. आता याला जर असं डिवाईड केलं आपण तर हे किती होणार मग? म्हणजे हे हाफच्या का होईल? अर्धी, ही 3 होणार आणि ही शेवटची सायकल आलं लक्षात. आता बघा इकडे, सो वी हॅव टू ड्रॉ द ग्राफ हिअर, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम. आता इनिशियली पिरियड किती आहे? 0 आहे आलं लक्षात. आपल्याला टाईमच्या वर्सेस काढायचा आहे कशाचा ग्राफ? डिस्प्लेसमेंटचा आलं लक्षात. हे झाली तुमची डिस्प्लेसमेंट आणि इकडे आहे तुमचा टाईम. इनिशियली टाईम किती आहे? 0. म्हणजे ग्राफ कुठून स्टार्ट होणार मग? आता इथून होणार का इथून होणार? मेन पोझिशनपासून. इथून तुमचं स्टार्टिंग चालू झालं. व्यवस्थित समजा आता ग्राफला, बाद में लिखो अभी तर देखो. आता एक्सची व्हॅल्यू 0 आहे. नंतर किती झाली रे मग एक्सची व्हॅल्यू? एक्सची व्हॅल्यू किती झाली मग? किती अँगलवर? किती पिरियड झाला हा? हां, T/4. म्हणजे इथं पिरियड आला तुमचा किती? T/4. आणि किती ॲम्प्लिट्यूड आलं तुमचं? एकदम मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आलं. हा झाला तुमचा इथं पिरियड किती? T/4. इथं टी किती आहे तुमच्यापाशी? 0. नंतर किती टी आहे सांगा? नंतर टी किती आहे? T/2 आहे. नंतर किती आहे? 3T/4. नंतर टी, नंतर 5T/4 बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये बघा डिस्प्लेसमेंटचा कर्व. आता ज्यावेळेस तुमचा अँगल 0 आहे त्यावेळेस एक्ससुद्धा कुठं इथं आहे. ज्यावेळेस तुमचा आता पिरियड किती झाला? T/4. ॲम्प्लिट्यूड किती आलं तुमचं डिस्प्लेसमेंटचं? मॅक्झिमम. म्हणजे ही व्हॅल्यू कुठं शिफ्ट झाली? आता एक्स इथं शिफ्ट झाला आलं लक्षात. नंतर परत मग किती पिरियड आला? T/2. अँगल किती आला? पाय. किती डिस्प्लेसमेंट आलं? 0. म्हणजे परत हा एक्स इथं शिफ्ट झाला काय? आता कुठं शिफ्ट झाला तो? इथं शिफ्ट झाला बरोबर आहे. नंतर बघा आता किती आहे? आता नंतर मायनस आहे. मायनस आहे म्हणजे ग्राफच्या वर येणार की खाली येणार? आता खाली. म्हणजे तो इथं आला मायनस पॉईंट बरोबर आहे. नंतर बघा मग किती आहे? परत 0. कितीवर? टीवर. म्हणजे कुठं आला तो पॉईंट? इथं आला. परत किती आहे आता? 5T/4. प्लस आहे की मायनस आहे? प्लस. किती आहे? मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड बरोबर आहे. आता हा ग्राफ लिहून टाका. आता यू कॅन जॉईनिंग ऑल द पॉईंट्स. बरोबर आहे. यू कॅन ड्रॉ ऑल द पॉईंट्स. असा हा ग्राफ तुम्हाला भेटेल. येस ऑर नो? येस. आता कंटिन्यू समोर जर गेला आपण याच्यासमोर किती पिरियड येईल ते सांगा बरं मग? 6T/4. 6T/4 जर असेल तर हा ग्राफ कसा येईल परत खाली? म्हणजे परत 0 चालला जाईल असा. येस ऑर नो? येस. तो दिस इज द नेचर ऑफ व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ग्राफ वर्सेस टाइम. समझ में आ गया? ये यहाँ का पीरियड है तुम्हारा ये T/4. हा झाला समजा 3T/4 आणि हा दिस वन. आलं क्लिअर सगळ्यांचं? ओके. आता सेकंड ग्राफ पहा. सेकंड ग्राफ कशाबद्दल आहे? आता वेलॉसिटी वर्सेस ॲक्सलरेशन्स. ठीक आहे. लिहून घ्या टाइम टी
आणि हा झाला तुमचा समजा आता डिस्प्लेसमेंट ग्राफ. सेकंड कोणता झाला आता तुमच्यापाशी आता टाइम टी. कुठला ग्राफ आहे हा? वेलॉसिटी. हा आहे आपला ॲक्सलरेशन वर्सेस टाइम टी. बरोबर आहे. आता सांगा मला वेलॉसिटीचा सांगा पॉईंट. आता पहिला हे तर सगळं घेतलं आपण कंबाईन. हे प्रोजेक्शन मी खाली ट्रान्सफर करून देतो. चला सांगा आता वेलॉसिटीचा सांगा आता कसा स्टार्ट होणार, कुठून होणार? ज्यावेळेस तुमचं टाईमच 0 आहे तर वेलॉसिटी कशी आहे? मॅक्झिमम आहे. म्हणजे हा पॉईंट कुठं शिफ्ट आहे? डायरेक्ट इथं शिफ्ट आहे. आलं लक्षात? ए ओमेगा प्लसवाला नंतर किती आहे रे? 0. किती टाईमवर? T/4. याचे प्रोजेक्शन पहा आता हे सगळेजण. ही किसके प्रोजेक्शन आहे? T/4 के. ये हे टी हे आणि हे सुद्धा तसेच. हा झाला टाइम किती? 0. हा T/4 हा अँगल सुद्धा तुम्हाला माहित आहे. इथं किती अँगल आहे? T/4 अँगल किती आहे? π/2. इथं 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 5 π/2. इथं किती होणार सांगा बरं मग? 6 π/2 होणार की 7 π/2 होणार? 7 π/2 हो जाएगा ना. यहाँ पे कितना आएगा? 7 π/2. आलं लक्षात? मग आता हा आला ॲम्प्लिट्यूड म्हणजे वेलॉसिटीचा ग्राफ इथून स्टार्ट झाला. परत वेलॉसिटी किती झाली आता? इथं 0 T/4 वर. T/2 वर किती वेलॉसिटी आता? मायनस आहे की प्लस आहे? मायनस आहे. म्हणजे हा पॉईंट आला तुमचा इथे. आलं लक्षात? इथं मायनस आहे. T/2 वर मायनसमध्ये आली खाली. आता किती आहे? 0. 3 T/4 वर म्हणजे कुठेही पॉईंट्स इथं आला. नंतर परत टी वर किती आहे? AW म्हणजे प्लस आहे. म्हणजे कुठं गेला तो? वर गेला. इट इज शिफ्टेड इन टॉप डायरेक्शन. परत कुठे तो? खाली. एवढे पॉईंट पहिले जॉईन करून टाका. आता पहा सोपीच आहे. दिस वन देन दिस देन दिस. दिस इज द फर्स्ट सायकल. हे झाली सायकल. हे कसे सायकल होणार आता? व्हेलॉसिटी कर्वची सायकल. इथपर्यंत समजा. हे तर आपण अर्धे ॲड केले त्याच्यामध्ये. वन सायकल याच्यामध्ये ही कशी होणार? अशी. कोणाची? डिस्प्लेसमेंटची. ही कोणाची? व्हेलॉसिटीची. आता इकडला सांगा बरं कर कसा मिळेल मला? हा कुठं जाईन आता? हा इथे. आणि हा कुठं जाईन आता? वर नाही खाली येईन तो असा मायनसमध्ये. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता हा सांगा आता ॲक्सलरेशन किती आहे? ॲक्सलरेशन 0च आहे. 0 आहे नक्की? हां. नंतर मायनस आहे म्हणजे इथं आला. नंतर 0. परत वर. नंतर 0. नंतर खाली आला. जॉईन करा पॉईंट. बरोबर आहे? दिस वन. हा कुठं जाईन परत? हे इथं. आलं लक्षात? तो दिस इज द कर्व ऑफ ॲक्सलरेशन्स. दिस इज द कर्व डिस्प्लेसमेंट ॲक्सलरेशन्स. ओके. आता मला सांगा तुम्ही फ्रॉम द ग्राफ व्हॉट इज यू कन्क्लूड? काय कन्क्लुजन निघते तुमचं सांगा बरं? या ग्राफहून तुमचं काय कन्क्लुजन निघते सांगा? व्हॉट इज युअर कन्क्लुजन? काय कन्क्लुजन आहे सांगा आता? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन कोणाचे फंक्शन आहे? सगळे टाईमचे फंक्शन आहे. टाईम जर नसेल तर डिस्प्लेसमेंट राहणार आहे काय? व्हेलॉसिटी राहणार आहे काय? ॲक्सलरेशन राहणार आहे काय? नाही. म्हणजे व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन इट इज डिपेंड ऑन अ टाईम. डिपेंड ऑन अ टाईम मीन्स इट इज अ फंक्शन ऑफ टाईम. हे झालं तुमचं पहिलं कन्क्लुजन. सेकंड काय येणार सांगा? सांगा आता. 2 फॉर्म्युले काढले होते आपण. हे झालं पहिलं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन कशाचे फंक्शन आहे? टाईमचे. फंक्शन ऑफ टाईम. नंतर तुम्ही फॉर्म्युला काढला. एक्स बरोबर काय आहे? साइन ओमेगा टी. व्ही बरोबर काय आहे? ए ओमेगा
कॉस ओमेगा टी बरोबर आहे. आणि ॲक्सलरेशन काय आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी बरोबर आहे. मग डिस्प्लेसमेंट हा कोणता कर्व आहे साईन कर्व. व्हेलॉसिटी कोणता कर्व आहे आणि ॲक्सलरेशन कोणता कर्व आहे साईन कर्व. लक्षात म्हणजे दिस इज द साईन कर्व, दिस इज कॉस कर्व, दिस इज साईन कर्व. लक्षात हे प्रश्न विचारतात व्हेलॉसिटी इज अ विच कर्व इन SHM. तर कुठला कर्व आहे तो कोसाईन कर्व म्हणजे कॉस. ॲक्सलरेशन कुठला कर्व आहे तर कुठला आहे साईन. ठीक आहे. हे झालं सेकंड म्हणजे इट इज हे तुमच्या लक्षात आलं. आता नंतर थर्ड कन्क्लुजन याच्यामध्ये आहे. आता जो अँगलचा जो डिफरन्स दिसते तुम्हाला अँगलचा जो फेज डिफरन्स दिसला अँगल म्हणजे फेज होतो लक्षात ठेवायचा. अँगल म्हणजेच काय होतो फेज डिफरन्स. अँगलचाच अर्थ आहे फेज. ओके फेज डिफरन्स. आता तुम्ही समजा जर घेतला आता हे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी तर डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचे जर तुम्ही ग्राफ पाहिले तर कितीचा डिफरन्स येतो सांगा बरं मला. कितीचा डिफरन्स येतो. हा झाला डिस्प्लेसमेंटचा ग्राफ, हा झाला व्हेलॉसिटीचा. कितीचा फरक आहे याच्यामध्ये. आता लॉजिक पहा. हा एवढा किती अँगल आहे. हा जो अँगल आहे हा किती असते π/2 बरोबर आहे. हा किती असतो पाय. हा किती असतो 3 π/3 किती 2. आणि हा किती असतो थिटा 2π असतो आहे की नाही. मग आता याच्यामध्ये बघा तुम्ही सगळेजण दिसतच तुम्हाला कॉलेजमधून फोन आहे आता काय म्हणतात लोक थांबा.